नमस्कार सर्वांना. आज हा नागपंचमीचा व्हिडिओ खूप लेट येत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना तर सर्वप्रथम सॉरी बरं का. आमच्या काही अडचणींमुळे हा व्हिडिओ खूप लेट येत आहे. तर आम्ही बघा मळ्यामध्ये गेलो होतो एक वारूळ शोधत सर्व बायका, आमच्या एरियामधल्या सर्व बायका मिळून आम्ही गेलो. मग आम्हाला एक छान असं मोठं वारूळ भेटलं. मग आम्ही तिथे एकदम छान अशी पूजा केली वारुळाची. मस्त वातावरण होतं, निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप भारी वाटलं. अशी सर्वजण सोबत मिळून जाण्यात, पूजा वगैरे करायला वेगळीच मज्जा येते. हे बघा असं मोठं असं वारूळ भेटलं होतं आम्हाला. मग आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीने लाह्या, परत अजून दूध, पीठ, डाळ अशी सर्व ताट करून मस्त घेऊन गेलो होतो वारुळाला. त्याच्यानंतर पूजा वगैरे केली. मग आम्ही इकडे फोटो पण घेऊन आलो होतो. नागपंचमीच्या पूजेचा फोटो भेटतो, मग तो फोटो पण घेऊन आलो होतो आम्ही इथं. मग इथं पूजा करताना ठेवण्यासाठी तो फोटो ठेवला आम्ही. आणि मग सर्व आम्हाला सांगत होत्या, आजी आमच्यासोबत होत्या त्या, कसं करायचं काय ते. मग आम्ही तसं सगळे पूजा करत होतो. त्याच्यानंतर मग वारुळाची पूजा केल्यावर आम्ही तिथे 5 दगडं ठेवून त्यांची पूजा केली. त्यांना नैवेद्य दाखवला. पुरणाचे दिंडे बनवले होते. आज स्पेशली नागपंचमीचे बनवत असतात, तर ते बनवले होते. त्याचा नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी छान अशी पूजा केली. मग आज नागपंचमीची पूजा. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी पण खूप धमाल केली आम्ही. सर्व बायका आल्या होत्या. व्हिडिओ घेते बरं का मावशी. ह्या आजी म्हणल्या, मी आज खूप दिवसातून झोका खेळले. त्यांना खूप मज्जा येत होती झोका खेळायला. मग एकट्याच खूप वेळ झोका खेळत बसल्या होत्या त्या बोलल्या की आज 5 झोके तरी खेळावे लागतात नागपंचमीच्या दिवशी, म्हणून मग त्या बसल्या होत्या झोका खेळत. बसल्या का नीट बघा बरं का. हो भेंड करायला मामी. गो बसलाय ना नीट त्या. आला पंचमीचा सण, झालं अठीर रे मना.
झालं अधीर हे मन वारुळाला जाऊया ग नागराजाला बाई ग दूध नाही वाहूया ग नागराजाला बाई ग दूध नाही वाहूया ग तर असा होता हा आजचा आमचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.